आता आपण एक साधी सोपी भोपळ्याची खीर बनवतोय. लाल 1 कप भोपळ्याचा किस झालेला आहे. तर आपण त्याला 2 चमचे तूप घालूया. त्याच्यामध्ये हे भोपळ्याचं किस घालूया. त्याच्यात आपण थोडेसे काजू आणि बदामाचे काप तळून घेऊया. हे शिजलेलं आहे तुपावर. तर आपण आता 2 कप दूध घालूया. 2 कप दूध घालून हे मी एक 10 मिनटं शिजवलं आहे. तर थोडंसं आपण केशर घालतोय. तर आता हे भोपळ्याचं किस एकदम मऊ झालेलं आहे. तर ते शिजलं आहे व्यवस्थित. थोडंसं वेलची पूड घालते. साखर घालते 2 टेबलस्पून. साखर घातल्यावर आपण एक 5 मिनटं त्याला परत उकळलं आहे. तर आता ही खीर आपली तयार झाली आहे. तर त्याला आपण थोडं केशर पिस्त्याचे कापाने सजवलं.